नमस्कार. नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भोसरी विधानसभेमध्ये आहोत आणि या भोसरी विधानसभेमधील ज्या दिघी परिसरात आज आपण आलेलो आहोत आणि या दिघी परिसरातील जे आहे तो सध्या विकास झाला आहे का ह्या मुद्द्यावरती आपण बोलतो आहे. त्याच्यामुळं हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या दिघी परिसरातील दत्तनगर या परिसरात आज आपण आहोत आणि सगळे हे नागरिक आहेत. नागरिकांना विचारतो आहे आपण की खरंच या प्रभागातला विकास झाला आहे का आणि इथल्या समस्या सुटल्यात का, या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल एकंदरीत? खरं तर पाहिलं गेलं तर सध्या आता विधानसभा तोंडावरती आलेल्या आहेत. सध्या सगळीकडून दावा केला जातो की इथल्या नागरिकांचे प्रश्न सोडलेत. इथले प्रश्न सुटलेत का? नाही सुटलेत. असे प्रश्न सुटले असं म्हणताच येणार नाही. बरेचसे प्रॉब्लेम्स आहे, इश्यू आहेतच अजून, जसे आहे तसेच आहे. पाणी येतं का वेळेत सोसायटीला? पाण्याचा सर्वात मोठा मुद्दा पाण्याचाच आहे. अच्छा. हां, पाणी येतं पण एकदम कमी प्रमाणात येतं, कमी दाबाने येतं. कमी दामाने येते. पाऊस तर एवढा मोठा पडलेला आहे, धरणं फुल भरलेली आहेत. अक्षरशः म्हणजे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आहे. तर मग पाणी एक वेळाच का येते आणि ते पण दिवसाआड? हां, दिवसाआड येतं, एक वेळा येतं आणि कमी दाबाने पण येतं. ते आमच्या बरेच वेळेचे आम्ही म्हणजे जवळपास 5-7 वर्षापासून त्याच्या मागे लागलेलो आहे. मग प्रश्न हे तुम्ही प्रश्न घेऊन पुढं स्थानिक प्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्याकडे पाठपुरावा केला नाही का? केलं आहे ना. मग काय उत्तर आलं तुम्हाला? काय नाही, सांगतो करतो असंच चालू आहे. काय वाटतं सध्या आता प्रश्न बाकी आहेत? हां, बाकी आहेत ना अजून. मग परिवर्तन गरजेचं का? गरजेचं आहे परिवर्तन. आता त्याच्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. सुटणार नाहीत. परिवर्तन गरजेचं. नक्कीच या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते सध्या अजून आहेत आणि सध्या परिवर्तन गरजेचं. कारण भोसरी विधानसभेमधील या दिघी या परिसरात आज आम्ही आहोत. नागरिकांचे जे आहेत ते प्रश्न सध्या आम्ही घेतो आहे. इथला खरंच विकास झाला आहे का? काय वाटते एकंदरीत तुम्हाला? कसं आहे, विकास झाला आहे का याच्यापेक्षा पहिलं दिघीमध्ये जी लोकसंख्या होती आणि आज जी लोकसंख्या आहे ती खूपच वाढलेली आहे. त्यानुसार जसं आता आमच्याच कलिकने सांगितलं की पाण्याचा प्रश्न, तर पहिले जे लोक होते आणि आता लोकसंख्या खूप वाढलेली आहे दिघीची. तुम्हालाही माहीत असेल 5-10 वर्षामध्ये हा रोडसुद्धा आता अपुरा पडावा लागला आहे. तर हेच पाण्याचा महत्त्वाचा मुद्दा जे आमच्या सोसायटी फेस करते की आता हे 1-2 महिने पाऊस असतो तोपर्यंत आहे, परंतु जसं थंडी जरी सुरू झाली तर लगेच पाण्याचा आम्हाला प्रॉब्लेम येतो आहे. तर बऱ्याचशा वेळा आम्ही लेटर प्रश्न मांडलेले आहेत, प्रयत्न चालू आहेत. तर आता बघू पुढे कसं होतं आहे त्याप्रमाणे. काय वाटतं बरं आता परिसरातले जे रस्त्याचे जे आहेत त्याचं आता पाऊस काळ सुरू आहे, रस्त्याची दयनीय अवस्था आहे, प्रश्न सुटलेले बाहेर दिसत नाही आहेत. तुम्हाला काय वाटते? मला माझं व्यक्तिशः मत आहे, प्रश्न आता हे निर्माण होतच जाणार आहेत कारण आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे. तर याच्यावर लोकप्रतिनिधींनी विचार करून काहीतरी आता याच्यावर मार्ग काढलाच पाहिजे आणि एका सगळ्यांनी मिळून योग्य ते लोकप्रतिनिधी आम्ही निवडण्याचा प्रयत्न करूच नक्की. नक्कीच या ठिकाणी तुम्ही म्हणताय आम्ही योग्य तो प्रतिनिधी निवडण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर केंद्रात सत्ता त्यांची, महाराष्ट्रात सत्ता त्यांची, भोसरीतले आमदार देखील त्यांचे, प्रश्न अजून प्रलंबित का बसतात? नाही तर का असं, आता आपण एक नागरिक म्हणून पाठपुरावा घेणं हेच आमचं कर्तव्य आहे. आता मतदानाच्या वेळेस मतदान करून ज्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्याल त्या उमेदवाराकडून हीच अपेक्षा असणार आहे की आमचे प्रश्न सुटले पाहिजे. बरोबर, हेच आमचं माफक अपेक्षा आहे. नागरिक म्हणून हीच माफक अपेक्षा. मग आता प्रश्न सुटले नव्हते, 1-5-10 वर्ष झालं. प्रश्न सुटले नाही असं नाही म्हणतात, काही सुटले, परंतु ते आता पाणी वगैरे हे आम्ही आता 10 वर्षापासून म्हणजे प्रश्न अजून बाकी आहेत अजून बाकी. मग आता परिवर्तन गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी जे नागरिक आहेत परिवर्तन गरजेचं. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? नाही, परिवर्तन ठीक आहे. परिवर्तन जरी झालं तरी जो येणार आहे त्यानं पण ते काम केलं पाहिजे. नाही तो बी तसं झाला की त्याचा उपयोग नाही त्याचा. कुठलाही पक्ष असू द्या, आपण सोसायटीला काही पक्ष घेणं देणं नाही आहे. पण आमचा आज काय, आम्हाला पाण्याचा मेन प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता सध्या तुमचे प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत, प्रश्न आहेत तसेच आहेत. प्रश्न आहे तसेच आहेत. सोडवणारा माणूस पाहिजे प्रश्न. आता छोटीशी गोष्ट सांगा मला, एवढी साथ चालू आहे, डेंग्यू किंवा चिकन चालू आहे, कधी इथं फवारणी अजून आमच्याकडे कोणी केलेली नाही येऊन सोसायटीमध्ये, किंवा ढास मारण्याची किंवा अशा फवारणी करतात, ती फवारणी आत्तापर्यंत झालेली नाही. आता एकंदरीत मला एक राहून प्रश्न पडतो, निवडणुका आल्या की निवडणुकीच्या तोंडावरती भले मोठे कार्यकर्ते संध्याकाळी मिटिंग घेतात, या ठिकाणी येतात निवडणुकीच्या तोंडावरती. मग अशीच एखादी मीटिंग जर बोलवली, कारण परिसरामध्ये सगळ्याच सोसायटीमध्ये असे डेंग्यूचे रुग्ण परिसरात सापडत आहेत, तरी अशी कधी मीटिंग झाली का? नाही, अशी कधी मिटिंग झालेली नाही आहे. आमच्या सोसायटीची मिटिंग होती त्याबद्दल, पण आम्ही त्यांना वरती प्रशासनाला लेटर वगैरे लिहून कळवतो की असं आहे परिस्थिती, पण अजून तसं ती इकडं आपल्याकडे काही फवारणी झालेली नाही आतापर्यंत. अच्छा, मग भोसरीतले प्रतिनिधी या ठिकाणी कुठलीही फवारणी वगैरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुठली अशी करतात? नाही, अजून तर या 2-4 वर्षात तर मी काय बघितलेलं नाही की आम्ही झालेलं नाही. प्रश्न आमच्याकडे बरेच सोसायटीमध्ये चिकनगुन्ह्याचे डेंग्यूचे पेशंट आहेत. प्रश्न अजून प्रलंबित आहेत.
प्रश्न तर आहेतच, प्रश्न हे सुटतच नाहीत. मी तेच म्हणतोय, हा असो किंवा दुसरा कोणी असो, त्यांनी येऊन जर प्रश्न सोडवले तर ती गोष्ट महत्त्वाची आहे. आता अशी नक्कीच नक्कीच या ठिकाणी नागरिक आहेत, नागरिकांचं असंच म्हणणं आहे की इथले जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत. आणि खरं तर पाहिलं गेलं तर सध्या साथीचे रुग्ण जे आहेत ते सध्या परिसरात वाढत आहेत. याकडे कुणाचंही लक्ष नसल्याचा नागरिक आरोप करत आहेत. काम कुठलं आहे ते बघा, आमदाराचं काम कुठलं आहे ते बघा, खासदाराचं काम कुठलं आहे ते बघा, मंत्र्याचं काम कुठलं आहे ते बघा. त्यानुसार इथं प्रशासनाने लक्ष घालणं, स्थानिक आमदाराचं त्याची पूर्ण जबाबदारी आहेच, त्याबद्दल दुमत अजिबात नाही आहे. कारण प्रशासन बसलेलं आहे म्हणजे तिथं महाराष्ट्र शासनाचा कारभार आहे आणि महाराष्ट्र शासनाअंतर्गत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये आता तुम्ही बसलेले आहात, तुम्ही मग आमदार आहातच सरकारमध्ये. त्यामुळे तुमचं स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणं हे तुमचं काम आहेच. नक्कीच म्हणजे प्रश्न अजून बाकीच आहेत. प्रश्न आहेत ना, प्रश्न बाकी प्रश्न कधीच प्रश्न संपणार बाकी नाहीत. आहेत. नक्कीच या जोपर्यंत माणूस आहे, तोपर्यंत ठिकाणी प्रश्न. नागरिकांचं असंच म्हणणं आहे, या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते अजून प्रलंबित. काय वाटतं तुम्हाला? आता 2 महिन्यापूर्वी ना इथे एक ना सरकारी हॉस्पिटल ओपन झालं आहे, तिथे डॉक्टर नाही आहे ॲक्च्युली. दिघी जकात नाक्यावरनं ना ते डॉक्टर सकाळी त्यांचं काम उरकून तिथे इथे येतात सेकंड शिफ्टसाठी, तर अजून डॉक्टर नाही आहेत इथे. तर मग सरकार काय करत आहे? आरोग्य सेवेसाठी ना फार म्हणजे निष्काळजीपणा आहे दिघीसाठी. दिघीसाठी म्हणजे स्थानिक प्रतिनिधींनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फार गरजेचं आहे, कारण नवीन हॉस्पिटल ओपन झाले तिथे डॉक्टर नाही आहे मेजर. आणि आज चिकनगुन्या म्हणजे कितीतरी साध्या साध्या आजारांसाठी तिथे गेलं ना तर केस पेपर घेतला जातो आणि 12च्या नंतर या म्हणून सांगितलं जातं. मग काय वाटतं आता प्रशासन हलगर्जीपणा करते आणि या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत ते देखील त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? प्रश्न अजून तसेच प्रलंबित आहेत. मग परिवर्तन झाल्याशिवाय हे सगळे प्रश्न मार्गी लागणार नाही आहेत का? काय वाटतं परिवर्तन तर झालं पाहिजे, हो त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण परिवर्तन झाल्यानंतर जी लोक येणार आहेत त्यांनी ह्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे तरच आहे. परिवर्तन होतं आहे आणि काहीच काम होत नाही तर त्याचा काही उपयोग नाही. नक्कीच अजून आपण पाहतो या ठिकाणी जे सोसायटी धारक आहेत या ठिकाणी यांचे अनेक असे प्रश्न आहेत. तिथले जे प्रश्न आहेत ते सुटलेले नसल्याचं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे. आणि आम्ही प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आम्ही या भोसरी विधानसभेमधील जे आहेत ते सध्या त्या भोसरी विधानसभेतल्या ज्या प्रत्येक गावोगावी या प्रत्येक प्रभागात जातो आणि खरंच या प्रभागातला विकास झाला आहे का या प्रश्नावरती सध्या आपण चर्चा करतो आहे. त्यामुळे आम्ही उद्या परत भेटणार आहोत पुढच्या एका सोसायटीमध्ये किंवा पुढच्या एका गावामध्ये. तोपर्यंत पाहत राहा फक्त नव महाराष्ट्र नेटवर्क.